हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता स्वयंपाक बनवते. तर आज मी बनवली आहे मेथीची भाजी. हे बघा, काल आम्ही बाजारात मेथीची भाजी आणली होती, तर छान अशी मेथीची भाजी बनवली आहे. आज आहे आषाढी अमावस्या, म्हणजेच त्याला काही काही लोक समजून घ्या आता काय काय म्हणतात, ते वेगवेगळे शब्द आहे. तर आणि त्याला दीप अमावस्या असं पण म्हणतात. तर या दिवशी सगळे घरातले दिवे वगैरे जे काही देवाचे भांडे ते सगळे छान वॉश केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते, म्हणजे दिव्यांचं पूजन करायचं. तर आता आत्यांचं चालू आहे तिकडं दिवे धुण्याचं काम. तोपर्यंत मी रांगोळी काढते. सगळेचे घरातले जेवढे दिवे तेवढे पण धुवायचे. दीपामावस्या असल्यामुळं आज सगळं क्लीन करायचं काम चालू आहे आणि मग त्यांची पूजा करायची. बाकीच्यांसाठी ही खूप वेगवेगळी अमावस्या आहे. जे नॉनव्हेज खातात त्यांना शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खाण्याचा. याच्यानंतर श्रावण, मग गणपती, नवरात्र, पित्र, दिवाळी असे फंक्शन चालू होतं. त्यामुळे मग ज्यांना नॉनव्हेज खायचे त्यांना नंतर खाता येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी हा शेवटचा दिवस असतो. मग नंतर डायरेक्ट दिवाळीनंतरच आहे ती. त्यामुळं चला आता आत्याने तिथं चौरंग वगैरे मांडलाय, तिथं रांगोळी काढून घेते, म्हणजे मग इथं पूजा करू. त्याला छोटीशी रांगोळी काढून झाली आहे. तर आत्याने इथं पूजा मांडली, सगळी दिवे वगैरे बनवले आणि हे दिवे कानाला ओवाळायसाठी बनवले, कारण बाळाला दृष्ट होत नाही या अमावस्येच्या दिवशी. जर 5 कणकेच्या दिव्यांनी जर ओवाळलं तर त्यासाठी बनवले. आणि हे बाकी सगळे जे घरातले दिवे वगैरे ते पण छान धुवून घेतले आणि आता त्यांची पूजा करताय दीदी. बॅकग्राऊंड व्हॉइसेस ऐकू शकता तुम्ही माझं आमचं बॅकग्राऊंड काय करतं. कारण इकडं कानाचं जेवण चालू आहे. भारी मांडलंय. हा आमचा डेंजर मॅन. त्याला केळी इतकी आवडायला लागली, लगेच फ्रीज कर बोट करून दाखवी तू केळी दे. देते 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 देते. नाही एवढी नाही. आला 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 आला. बुळ 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 बुळ. ये गुड बॉय. लगेच बाबाकडे जातो. इकडे केळी खातो आणि तिकडे लगेच बाबाकडे. अरे पळ 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 पळ. आताच आमची आंघोळ झाली, मेकअप झाला आणि आता पहिलं बाप्पाला फुल द्यायचं. कसं द्यायचं बाप्पाला फुल? दे बरं, ठेव तिथं. गुड बॉय. इथं बाप्पा करायचा असं. बाप्पा ये अशा बाप्पा करायच्या अशा. आता इथं फुल व्हायला ना असं बाप्पाला. 2 फुल व्हायले आम्ही बाप्पाला. सकाळी पण राहिलं बस बस. आता इथं बाप्पा करायचा असं 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 असं. बाप्पा बाप्पा बाप्पा. हाय कर काकाला. हाय हाय. झालं मग मिशन सक्सेसफुल. आंघोळ घालणं, कपडे घालणं म्हणजे लय मोठा टास्क. त्याच्यानंतर गंध लावू नका. नाही ते नाही, मग मेकअप आवडतो, मग गंध लाव म्हणतो, लगेच चाल म्हणतो, आरशात चाल भंग पाडायला. मेकअप आवडतो, फक्त कपडे घालूस तर आणि आंघोळ करूस तर. इतकं तर डेंजर बोलायचं. असं जोडून असं जोडून असं जोडून. नाही तिकडे पाऊस आहे. पाऊस 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 पाऊस. चला काही काही करू. ए मम्मी कुठे गेली आता? काका मम्मी कुठे गेली कानाची? नेलं नाही रे, एका पोराला नेलं नाही रे मम्मी. हो त्याला धरा त्याला धरा त्याला धरा. नेलं नाही रे, कानाची मम्मी गेली रे. धिंगाणा घालून राहिला का? हा लय धिंगाणा घालून राहिला. द्या द्या लोटून द्या.
मुद्दाम पड ना. बघा आमच्या घरातल्या 2 लहान आली बाय मम्मी आली. कुठे गेली मुद्दाम धिंगाणा घालतो बर का. डिशूम. अरे पडलं 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 पडलं. अरे पडलं पडलं. घे 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 घे. मुद्दाम लावून घेऊ. हा घे 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 घे. चला आमचा झालाय चहा बिस्किट खाण्याचा टाइम. आणि कानाला तिथं ज्या चपला आहे त्या चपला घ्यायच्या, नाही तर जिन्यावर जायचंय. काना चाल बिस्किट खायला. आता त्याला जिन्यावर जाता येते तसं तो सारखा जिन्यावर पळतोय. पण भीती वाटते कारण जिन्याला तिथं काही खाली सपोर्ट नाही आहे, त्याच्यात पाय बी अटकू शकतो. त्यामुळं पहा हा मम्मीला घाबरतो. न आम्ही आज कानावर काय स्कॅम केला माहिती का. काना काय झालं, दुपारी याला पराठे केले आणि खाल्ले नाही. प्रत्येक माणूस जे खाईल ना त्याला तेच खायचं राहायचं. मग आता आहे ना आम्ही पराठे खायला सुरुवात केली, तो बरोबर मागायला लागला. देते देते दादू देते. हा हे बघ धर. घे. आता त्याच्या हाताने खातोय. वाव छान आहे. चलो गाईज, आज आहे आखाडचा शेवटचा दिवस. म्हणजे आज आषाढी अमावस्या असल्यामुळं आम्हाला आज बनवायचं आहे धिरडा आणि गुळवणी. तर जे की आम्ही मागच्या 8-10 दिवसांपूर्वी पण बनवलं होतं. पण मग आत्या म्हणे आषाढ तळायचा म्हणून आपण ते बनवू धिरडं गुळवणी. त्याच्यासोबत भजे बनवू मिरचीचे किंवा बटाट्याचे. मिरचीचे तर बनवायचे, सोबत बटाट्याचे पण बनवू. आणि लापशी बनवायची वाटतं, असं काहीतरी चालू आहे. आता आत्यांदे गेले होते वावरात, ते पण आले. तोपर्यंत आम्ही ही प्रिपरेशन करून ठेवली आहे. आणि ते पीठ वगैरे बनवायचं आम्हाला तर नाही येत, त्यामुळं आत्याच बनवतील ते. आणि मग ते डोस्यांसारखे बनवून घ्यायचे. सो चला आज बघते, आत्यांची रेसिपी शूट करते. आता आषाढ महिना तर संपला आहे. आम्ही रेसिपीला थोडंसं लेट झालो आहे, बट स्टील पुढच्या आषाढमध्ये काही ज्यांना पाहिजे असेल ते करतील रेसिपी. त्यामुळं मग ते आत्ता शूट करते वाटल्यास रेसिपी. हे वा काय चालू आहे आमच्या दादूचं. इथं उभं राहून स्टंट करायचं काम चालू आहे. आणि आत्यांची रेसिपी शूट करते मी. दीदीचं चालू आहे तूप बनवण्याचं काम. धिरडे गुळवणी तर आम्ही बनवले, पण नेमकी आमचं तूपच संपलं होतं. मग आता त्या तूप बनवत आहे. इकडं मिक्सर चालू आहे तुपासाठी. आणि इकडं धिरड्याची रेसिपी चालू आहे. आणि आमचं चालू आहे मध्ये मध्ये इकडून तिकडं तिकडून इकडं. बुट्टी बुट्टी बाबा चालली. हां बापायला चालली. चाल चाल तिकडे चाल. हां चाल मी घेऊन जाते चाल. हे बघा इथं आज हातांनी पीठ सगळं भिजवून घेतलं आहे छान. आणि इथं आता धिरडे बनवण्याची तयारी चालू आहे. सोबतच गुळवणी पण बनलं आहे. आणि आज कांद्याची भजी नाही काढायची, बटाट्याचे काढायचे. त्यामुळे इथं बटाटे किसून घेतले आणि सोबतच मिरच्या पण. मिरच्या आणि बटाट्याचे भजी आणि सोबत धिरडे गुळवणी मस्त. तर आमचं तर चालू इथं भजे बनवायचं, धिरडे बनवायचं. पण आज अमावस्या आहे आणि असं म्हणतात की दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळायचं कंटूचे दिवे बनवून. ते सकाळीच केले होते आम्ही दिवे, पण सकाळी आमच्या साहेबांनी आंघोळ नव्हती केली, त्यामुळं म्हटलं संध्याकाळी. हां का. आता आमच्या दादूला ओवाळायचं. को 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 को. हा भाऊ तुमचा थांबा. मित्रांनो माझी पण नजर काढते माझी मम्मी.
मम्मी मला खरंच नजर लागू शकते का एवढं क्यूट आहे का हे खरंच क्यूट आहे का पाहायला एवढा माझ्या मम्मीसाठी आहे मी क्यूट सोडून 10 वेळा करू आपण. शाळेला हे बघ काकी काय करते जय जय बाप्पा असं जोर जय जय बाप्पा असं जय जय बाप्पा. हे बसून राह. हाय. मित्रांनो आवाज उठवणं गरजेचं असतं हे बघा आवाज उठवला लगेच माझी मम्मी यांची नजर काढायला लागली नाही तर तशी तिने काढली नसते है ना मम्मी खट्याळ सासूबाई. तर मित्रांनो मम्मीने यांची दोघींची पण नजर उतरवलेली आहे. यांना कोणाची नजर लागणार आहे का मम्मी यांचं कानाची नजर लागू शकते तुम्हाला माहिती कानाला प्रेम करतो तुमच्या दोघींवर. काका